विश्वेश्वर विरूपाक्ष विश्वरूप सदाशिवो शरणं भवभूतेषु करुणाकर शंकर हर शंभो महादेवो विश्वेश्वाम अमरवल्लभो शिवशंकर सर्वात्मा नीलकंठ नमोस्तुते मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय दे नमः। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जयन्तु महंकालो ओंकार ममलेश्वरम परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरं सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यान्तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं गृष्णेशं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्द्रः सप्त जन्म कृतं पापं स्मरणन्ये विनश्यति। करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परार्धं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाधिपते श्री महादेव शंभो। नमः पार्वतीपते हर हर महादेव। साधकांनो, 12 ज्योतिर्लिंगाची माहिती आपण घेतोय। 2 ज्योतिर्लिंग झाले आणि महाराष्ट्रातल्या 5 पैकी आता 3ऱ्या ज्योतिर्लिंगाची आपण माहिती घेणार आहोत। 12 ज्योतिर्लिंगाच्या स्तोत्राप्रमाणे या ज्योतिर्लिंगाची गणना ही शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणून होते, ते म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग। हे श्लोकानुसार 12वं म्हणजे अंतिम ज्योतिर्लिंग आहे। पण आपण महाराष्ट्रातल्या ज्योतिर्लिंगाविषयी जाणून घेणार आहोत, म्हणून आपण आज घृष्णेश्वराविषयी बघू। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे। या मंदिराचा उल्लेख आपल्याला पौराणिक कथांमधून मिळतो। जसं शिवपुराण आहे, स्कंद पुराण आहे, रामायणात सुद्धा आणि महाभारतामध्ये सुद्धा या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आपल्याला मिळतो। ऐतिहासिक दृष्ट्या 16व्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराव भोसले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। 1730 मध्ये मल्हारराव होळकर यांच्या पत्नी सौ अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचं नवीनीकरण केलं। नंतरच्या काळात इंदोरच्या राणी अहिल्याबाई यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या सन्मानार्थ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाचं शिवालय तीर्थकुंड आहे। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे हेमाडपंथी वास्तुशैल्याचं प्रतीक आहे। 1960 रोजी
भारत सरकारने हे मंदिर संरक्षित स्मारक म्हणून संबोधित केलेलं आहे. मंदिराचा जो खालचा भाग आहे हा खडकात आणि अतिशय गुंतागुंतीचा कोरलेला आहे. या कोरीव कामामध्ये देवतांचं चित्रण आहे, विविध देवता आहेत. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे, शिखराचा जो भाग आहे तो चुना आणि विटांनी बांधलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा कोरीव काम केलेलं आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने जे शिवालय कुंड आहे, या कुंडाची लांबी 240 बाय 185 फूट इतकी आहे. या कुंडाची रचना सुद्धा अतिशय सुंदर आहे. चारही बाजूंनी ज्वालामुखी दगड जो आहे त्या दगडाचा चबुतरा बांधण्यात आलेला आहे. मध्ये खोल आयताकृती खड्ड्याच्या आकाराचं पाण्याचं कुंड आहे आणि वर चबुतऱ्यापासून खालपर्यंत पायऱ्या केलेल्या आहेत. कुंडाच्या आतमध्ये सुद्धा 8 मंदिरं कोरलेली आहेत. या मंदिराची कल्पना ही 8 मंदिराचं विश्लेषण करताना असं सांगतात की ही अष्टतीर्थ आहेत आणि अष्टतीर्थ मंदिराचं प्रतिकात्मक दर्शन हे या शिवालय कुंडामध्ये, अहिल्यादेवी शिवालय कुंडामध्ये होतं. याच्या दक्षिणेस पूर्वेस गंगा, ईशान्येस काशी, गया अशा अनेक तीर्थांची मांडणी या तीर्थामध्ये केलेली आहे. प्रत्येक कोपऱ्यामध्ये, ज्याप्रमाणे मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये अनेक देवतांची शिल्प आहेत, तसं या कुंडाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एकंदर 8 खोल्या पण आहेत. हे सगळं ऐतिहासिक वर्णन चाललंय, अजून आध्यात्मिक वर्णन करणार आहे, लक्षात ठेवा. सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या जवळ साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर अतिशय प्रसिद्ध अशी लेणी आहे. म्हणून मी सांगितलं रामायण आणि महाभारत याच्यामध्ये सुद्धा या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख आहे. 4.5 किलोमीटर अंतरावर भद्रा मारुती गणेश मंदिर आहे. भद्रा मारुती म्हणून हनुमान मंदिराच्या जवळ या ठिकाणी एक देवगिरी किल्ला पण आहे. या ठिकाणी म्हैसमाळ नावाचं थंड हवेचं ठिकाण पण आहे. सर्व बाजूनी ऐतिहासिक, पौराणिक या सर्व बाजूनी ही भूमी अतिशय प्रसिद्ध आहे. आता या ज्योतिर्लिंगाची कथा काय आहे, तर एका ब्राह्मण जोडप्याची कथा आहे. त्या ब्राह्मणाचं नाव सुधर्मा
आणि त्याच्या पत्नीचं नाव सुधेहा. या सुधर्मा आणि सुधेहा या पती पत्नीविषयी खरी ही कथा आहे. सुधर्मा हा एक तपस्वी ब्राह्मण होता. त्याची पत्नी सुधेहा ही पतिव्रता होती. या दोघांचं एकमेकांवर अतूट असं प्रेम होतं. पण कर्मवशाने म्हणा, दैवयोगाने म्हणा, या पती पत्नींना अपत्य नव्हतं. अनेक उपाय करण्यात आले. ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगण्यात आलं की सुधेहाला अपत्य होणार नाही, कधीच तिला मूल होणार नाही. तेव्हापासून सुधेहा ही अतिशय नाखुश होती, चिंताग्रस्त होती. काय करावं हे तिला काहीही केल्या कळत नव्हतं. म्हणून तिने आपल्या पतीला सुधर्माला सांगितलं की आपण दुसरा विवाह करावा, जेणेकरून आपणास संतान मिळेल, आपल्या वंशाची वृद्धी होईल. मी स्वतः, सुधेहा सांगते, मी स्वतः तुम्हाला या विवाहाविषयी परवानगी देते. पण सुधर्माचं आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम होतं. तो तिचा हा प्रस्ताव मानायलाच तयार नाही. तो दुर्लक्ष करत होता. तिने अनेक प्रकारे सुधर्माला समजावून सांगितलं, पण सुधर्मा ऐकायला तयार नव्हता. शेवटचा उपाय म्हणून तिने आपली बहीण घृष्मा हिच्याशी तरी यांनी विवाह करावा. आम्ही दोघी जणी बहिणी आहोत, त्यामुळे आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वितंडवाद असं काहीही होणार नाही. आणि घृष्मा ही माझ्यापेक्षा लहान आहे, आपण तिच्याशी विवाह करावा. सुधर्मा प्रथमतः तयार नव्हता, पण सुधेहावर प्रचंड प्रेम असल्या कारणाने तिच्या हट्टीपणामुळे सुधर्मा घृष्मेशी विवाह करायला तयार झाला. सुधर्मा आणि घृष्माचं लग्न झालं. काही दिवसांनी सुधर्मा आणि सुषमा यांना एक अतिशय सुंदर असं पुत्ररत्न प्राप्त झालं. ते खूप आनंदी होते. ते खूप आनंदी होते. पण सुधेहाच्या मनात घृष्माबद्दल ईर्ष्या निर्माण झाली की सुधेहाला असं वाटलं की घृष्मा ही तिचा नवरा तिच्यापासून दूर नेत आहे. घृष्मेमुळे माझा पती माझ्यापासून दूर होत चाललेला आहे. त्यामुळे तिला घृष्मेचा हेवा वाटू लागला. हेव्याचं रूपांतर मत्सरात झालं. घृष्माच्या मुलाच्या जन्मानंतर तिला समजलं, तिला अशी शंका आली की आपण फक्त अपत्य प्राप्ती
भक्ती करता सुधर्माला घृष्मेशी विवाह करायला लावला. पण सुधर्माचं माझ्यावर प्रेम आहे, माझं सुधर्मावर प्रेम आहे. पण नंतर घृष्मेला पुत्र प्राप्त झाल्यानंतर तिच्या मनात शंकेने काहूर केलं की सुधर्मा हा घृष्मेच्या प्रेमात पडला असेल. ईर्षेला पेटलेल्या सुधाने कठोर पाऊल उचललं आणि घृष्माच्या मुलाला झोपेत असताना त्या घृष्माच्या मुलाची हत्या केली. नंतर तो मृतदेह तिने कुंडामध्ये फेकून दिला. भगवान घृष्मा आणि सुधर्मा भगवान शिवाचे निस्सीम भक्त होते. घृष्माने कुंडात फेकलेल्या मुलाला शिवानी वाचवलं. घृष्मा ही शिवाची भक्त अशी होती की तिने निश्चय केला होता की 101 शिवलिंग बनवून हे कुंडामध्ये विसर्जन करीन. तिचा हा रोजचा क्रम होता. आणि ज्या दिवशी आपलं अपत्याचा मृत अपत्य झालाय, शोकाकुल आहे, तरीही त्या दुर्दैवी दिवशी एवढ्या दुःखानंतरही तिच्या भक्तीमध्ये काहीही फरक पडला नाही. यत्किंचितही तिची भक्ती कमी झाली नाही. आणि नेहमीप्रमाणे 101 शिवलिंग घेऊन तिने कुंडामध्ये विसर्जन केलं. दुःखाचा प्रसंग असताना सुद्धा शिव प्रसन्न झाले आणि भगवान शिवांनी घृष्मेला आशीर्वाद दिला. आणि तिचा पुत्र ज्या कुंडामध्ये सुधर्मेने सुदेहाने फेकला होता, त्या कुंडातनं घृष्मेचा पुत्र बाहेर आला जिवंत. हे शिवाच्या आशीर्वादाने, शिवाच्या कृपेमुळे झालं. शिव हा आद्य गुरु आहे, लक्षात ठेवा. गुरु रक्षी एखाद्याशी, काही न करे काळत्यासी. हे वाक्य कधीही विसरू नका. शिवाच्या आशीर्वादाने घृष्माचा मुलगा कुंडातून जिवंत बाहेर आला. सुदेहाच्या या कृत्यामुळे भगवान शिवानी सुदेहाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. पण घृष्मा हे भगवान शिवाला हात जोडून म्हणते आहे, माझ्या दुर्दैवी बहिणीला क्षमा करा. माझ्या दुर्दैवी बहिणीला क्षमा करा. तुमच्या आशीर्वादाने आता मला माझा मुलगा तर परत मिळाला आहे. तेव्हा भगवान शिव घृष्मेला म्हणतात, तुला काय हवंय ते माग. आता तिला क्षमा करा असं सांगितलं, पण तू तुझ्या करता काही माग. त्यावेळेस ती म्हणते, मला तुमच्याकडून काहीही नको. लोकांच्या कल्याणाकरता
मला माझ्या स्वतः करता तुमच्याकडनं काहीही नकोय, पण लोकांच्या कल्याणाकरता आपण या ठिकाणी निवास करावा. गृष्मेनी भगवान शिवाकडे हे वरदान मागितले, मला माझ्याकरता काही नकोय, तर आपण जनकल्याणाकरता, विश्वाच्या उद्धाराकरता आपण इथे निवास करावा, आणि तो निवास हा ज्योतिर्लिंग स्वरूपात व्हावा. आणि त्या ठिकाणी भगवान शिवानी तिचं म्हणणं मान्य केलं, आणि हेच ते घृष्णेश्वर. आता घृष्णेश्वर हा अपभ्रंशित शब्द आहे, एवढं सांगायची काही आवश्यकता नाही, कारण ग्रीष्मेमुळे, ग्रीष्मेच्या तपश्चर्येमुळे, ग्रीष्मेच्या भक्तीमुळे, ग्रीष्मेच्या वरदानामुळे भगवान शिवांनी तिथे वास करायला मान्यता दिली, म्हणून ते घृष्मेश्वर, तर त्याचा अपभ्रंशित घृष्णेश्वर असं हे शिवाचं 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात शेवटचं हे घृष्णेश्वर महादेव मंदिर आहे. आणि महाराष्ट्रातलं हे 3रं ज्योतिर्लिंग आहे. म्हणून म्हणतात शिवाला काहीही प्रिय नाही, पण शिवाला विसरू नका. शिव हा एकांतवासी आहे, शिव हा एकांतवासी आहे, शिव हा समाधिष्ठित आहे. मी काल भीमाशंकर बद्दल बोलताना बोललो होतो, तेजाने प्रखर सदा तपून, जो सोशी सतत तहान भूक ऊन, उच्चारी अविरत ओम नमः शिवाय, काहीही नच प्रिय शंकर शिवाय. म्हणून या शिवाची प्रार्थना करावी, या शिवचरणी नतमस्तक व्हावं. हा आद्य गुरु आहे, पुन्हा पुन्हा सांगतो. मग याची स्तुती काय करायची आहे? शास्त्राभ्यास नको, श्रुती पडू नको, तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टाशी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभो सोडू नको. नमः पार्वती पते हर हर महादेव. आता 12 ज्योतिर्लिंगातलं पुढचं ज्योतिर्लिंग आपण वैद्यनाथ याविषयी बघणार आहोत. त्या वैद्यनाथामध्ये परळी वैद्यनाथाविषयी बघू, बिहार मधल्या झारखंड म्हणजे पूर्वीचं बिहार आत्ताचं झारखंड मधल्या देवघरच्या वैद्यनाथाविषयी बोलू, आणि हिमाचल प्रदेशातल्या कांगडा जवळच्याही वैद्यनाथाविषयी बोलू. कारण आपण त्र्यंबकहून निघून पुण्याला आलो, पुण्याहून घृष्णेश्वर करून आपण औरंगाबादला आलो, पुण्याहून भीमाशंकर करून आपण औरंगाबादला घृष्णेश्वरला आलो. आता औरंगाबादहून आपल्याला परळीला जायचंय, आणि परळीहून मग औंढ्याला जायचंय. 12ही ज्योतिर्लिंग आपण अशा पद्धतीने करणार आहोत. नमः पार्वती पते हर हर महा